गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आत्ता हे जे काय पाहतोय हे पुणे नदी सुधार प्रकल्प जिथपासून स्टार्ट होतोय त्या मुंडव्यामध्ये मी उभा आहे आत्ता. हा आपल्याला समोर दिसतोय तो मुंडवा ब्रिज. म्हणजे ह्या बाजूने जी वाहतूक येते ती नगर रोडकडून येते आणि इकडे जी चाललेली आहे ती हडपसरकडे. आणि त्या ब्रिजवर उभा आहे मी आत्ता. आणि हा प्रकल्प इथपासून सुरुवात होते. समोरच्या बाजूला जर आपल्याला थोडाफार दिसत असेल तर ते मुंडवा आहे आणि तिथे तरी परत कामं आपल्याला झालेली म्हणजे चालू असलेली दिसत आहेत. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इकडे वडगाव शेरीच्या बाजूला इथपासून ही सुरू झालेली आहेत सुरू असलेली कामं. आणि त्याचं स्टेटस आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर ही अशी दिसत आहेत. हे पहा. असं आपण इकडे पुढे जात राहिलो तर कल्याणी ब्रिजकडे आपण जाऊ. म्हणजे बन गार्डनच्या दिशेने. तर इथपासून ह्या प्रकल्पाची सुरुवात होती आणि संगम घाटापर्यंत तर सुरूच आहे. आता आपण तिकडे जायला आपल्याला बराच वेळ लागेल, पण सुरुवातीला आपण इथली कामं पाहत जाऊयात. हे मुळा मोठा नदीचं पात्र आणि इथे पहा किती परणी साचलेली आहे. पहा हे पहा आपल्याला दिसतं आहे. आणि असं आपण आता पुढे जात राहू. हा मागे आपल्याला जो दिसतोय तो मुंडव्याचा ब्रिज. आपण जाऊयात आता असं पुढे इकडे म्हणजे कल्याणी नगरच्या दिशेने किंवा येरवड्याच्या दिशेने किंवा संगम ब्रिजच्या दिशेने. चला तर मग आपल्याला हा नदी सुधार प्रकल्प जो दिसतोय तो त्या ह्या ब्रिजच्या पलीकडे काहीच कामं नाही आहेत. जो सुधार प्रकल्प सुरू होतोय तो ह्या ब्रिजपासूनच अलीकडे सुरू होतोय. पलीकडे आपल्याला दूरवर पहा दोन्ही बाजूला काही कुठल्या प्रकारचं काम चालू दिसत नाही आहे किंवा नसेल. आपण असं मागून पुढे निघालो आहे. थोडं पुढं आल्यानंतर पहा आपल्याला असं इथपर्यंत अशी कामं झालेली दिसत आहेत. तर समोर आहे ते मुंडवा गाव, हे नदीपात्र. आणि असं आपण इकडे पुढे येरवड्याच्या दिशेने चाललो होतो. पुन्हा मी मागचं थोडंफार दिसत. हे पहा असं आपण आलेलो आहे आणि असं पुढे निघालो. तिथे थोडं जास्त काम झालेलं दिसत आहे म्हणजे मुंडव्याच्या दिशेला. तुलनात्मकदृष्ट्या पाहिलं तर आपल्याला अलीकडे ह्या बाजूला थोडी कामं कमी दिसत आहेत आणि समोर थोडं जास्त प्रमाणात म्हणजे समोर जरा जास्त कामं झालेली दिसत आहेत. याचं कारण एवढंच, हा जो वॉकिंग प्लाझा आहे समोर दिसतो आहे तसं इकडे होणार असेल तर तिकडे थोडं जास्त झालेलं दिसतं आहे. आणि आपण असं पुढे निघालोत. समोर मला थोडा फार तो कल्याणी ब्रिज दिसतो आहे. आपण असं मागून येतो आहे म्हणजे मुंडव्याकडून असं जाऊयात पुढे. खरं तर मित्रांनो आपण हे जे मागून पाहतोय खरं आता मी असा मागून आलेलो आहे. म्हणजे आत्ता उभा आहे तो वडगाव शेरीच्या दिशेला उभा आहे. समोर आपल्याला मुंडवा गाव दिसतं आहे नदीपात्र आणि आपण असं पुढे निघालो आहे. पण अडचण अशी आहे की आपण असं पुढे जर जात राहिलो तर मला वाटत होतं अगोदर की ह्या रस्त्याने मी सरळ पुढे गेलो तर कल्याणी नगरच्या तो समोर जो ब्रिज दिसतो आहे तिथपर्यंत पोचेल. पण मला आत्ता कळतं इथे की मी आणखी काही थोडंफारच अंतर जाऊ शकेल. पण पुढे रस्ता बंद आहे. म्हणजे रस्ता बंद इन द सेन्स काम असं चाललेलं आहे की मी इथून रस्त्याने सरळ त्या कल्याणी ब्रिजपर्यंत जाऊ शकणार नाही आहे. पण आता आपण पाहूयात फक्त मी कुठपर्यंत पोचू शकतो आहे. मला कल्पना नाही आहे मी कुठपर्यंत सरळ पोहोचेल, पण आपण जाण्याचा प्रयत्न करूयात सरळ.
नगरच्या दिशेने आणि जिथे थांबावं लागेल तिथनं आपण रिटर्न येऊयात. ठीक आहे, चला तर. इथे आपण कल्याणी नगरच्या दिशेने निघालो आहे, पण आता मुद्दामून मी थांबलो आहे एवढ्या करता की आपल्याला आपल्या ह्या ऐतिहासिक पुण्याच्या काही ज्या खुणा आहेत त्या अशा कचऱ्याच्या ढिगाखाली झाकून गेल्या होत्या. हे पहा, ह्या ऐतिहासिक खुणा आहेत. हे पहा, हे वडगाव शेरीच्या दिशेला आहे मी. तर इथे काय वाडा होता, काय होतं काय माहिती नाही आहे, पण हे ऐतिहासिक पुण्यातले काही आणि हे सर्व कचऱ्याच्या ढिगाखाली झाकून गेलं होतं. जेव्हा हे आत्ता इथे काम चाललं आहे तेव्हा ते वर आलेलं आहे. आपण जाऊयात पुढे, जितकं जाईल तितकं या दिशेने. सूर्योदय नुकतंच होतो आहे आणि हे मला वारंवार तुम्हाला माझ्या मागे जे काही दिसतं आहे ते दाखवायचं आहे म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण जाऊयात या पुढे दिशेने पुढे. असं आपण मागून आलोत आणि ऐतिहासिक खुणा पाहिल्यानंतर पुढे थोडं आल्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे. ते पाहिजे या बाजूला आणि या दिशेने आपण निघालो आहे. पण मला कळलं आहे की पुढे आपल्याला रस्ता क्रॉस करता येणार नाही. या रस्त्याने मला जाता येणार नाही. मी अजूनही थोडं पुढे आलेलो आहे. मला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. अदरवाईज पुन्हा रिटर्न येईल. पण म्हणजे कामाचं स्टेटस इथे असं दिसतं आहे आणि मला नुकतंच कळलं आहे की याच्यावर स्टे आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे अलीकडच्या बाजूला कामं खूप कमी आहे आणि पुढच्या बाजूला कामं जरा जास्त प्रमाणात समोरच्या बाजूला कामं जास्त प्रमाणात झालेली दिसत आहेत आणि चालू आहेत. अलीकडे या बाजूला तर कामं नाहीच आहेत, म्हणजे बरेच दिवस असं मला इथे कळतं आहे. असं मी थोडं पुढे आलो आहे आणि मी जे म्हटलं आहे ते आता याच्या पुढे मला जाता येणार नाही, कारण मध्ये ह्या स्मशानभूमीपाशी पूर्ण रस्ता अडवलेला आहे. याच्या अगोदर मी कडेने जाऊ शकत होतो, मला आठवत आहे. आणि हे झालेलं बांधकाम पूर्णपणे पाण्यात गाडून गेलेलं आहे. ह्याच्या अगोदर इथपर्यंत कामं झाली होती. मागून जर पाहायचं म्हटलं तर आपण असं आलेलो आहे आणि पुढे निघालो आहे. तर पुढे ऑलमोस्ट इथपर्यंत मी पोहोचेल. तिथून मला पुढे जाता येणार नाही, तिथनं त्याच्या रिटर्न यावं लागेल. याच्या अगोदर मी 2-3 वेळा जे व्हिडिओ बनवले होते ते मी पूर्णतः असं थोडंसं अडकळत का होईना पण त्या ब्रिजपर्यंत पोहोचू शकत होतो. हे पहा, जसं मी म्हणतो आहे आपल्याला याच्या पुढे मी जाऊ शकत नाही आहे. पण कामं चाललं असेल तर ठीक आहे. पण मला इथे कळतं आहे की इथे काम बंद करण्याचं चाललेलं आहे. बंद करण्याचं चाललं आहे म्हणजे हा नदी सुधार प्रकल्पच इथून रद्द करावा असं काहीतरी चर्चा चालू होती आता इथे. हे पहा, असं आपलं आता याच्या पुढे मला जाता येणार नाही आहे. ही समोर स्मशानभूमी दिसते आहे, तिथून मला आता पुन्हा रिटर्न यावं लागेल. मी आत्ता गाव आहे. आत्ता मी वडगाव शहरीच्या दिशेने उभा आहे. सूर्योदय झालेला आहे, त्यामुळं नाईलाजास्तव हा व्हिडिओ मला इथपर्यंतच करावा लागतो आहे. हा पहा, असं इकडून पुढे जाता येणार नाही. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.